येणाऱ्या 2-3 महिन्याच्या आतमध्ये त्या बाकी 120 लोक जे काही भूलताशामध्ये पडले होते या लोकांच्या, त्यांनी पूर्ण फॉर्मॅलिटी नव्हती केली, त्यांनाही येणाऱ्या 2-3 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला पट्टे देता येईल एवढं मी तुम्हाला सांगितलं। 20 तारखेला 4 नंबरची बटन दाबायची आणि आदरणीय बॉम्ब साहेबांना आराम करण्याची संधी द्या। त्यांनी खटाखट बोलले, खोटं बोलले, खटाखट मतं घेतले, पण खरोखर पैसे पाठवणारी आमची महायुतीची सरकार आहे। 20 तारखेला कुठल्या नंबरची? 4 नंबरची बटन दाबली तर योजना सुरू। बिन वाजणारी तुतारी दाबा, बिन गॅसचं सिलेंडरची बटन दाबा, बिन चालणारा हत्तीची बटन दाबा, तर योजना बंद झाल्याशिवाय राहणार नाही हे बात समजून। आता आपल्या शासनाने एक निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली आहे 3-4 महिन्या अगोदरपासून, की आता कुठल्याही जातीची, समाजाची, गोरगरिबाची मुलीचं ऍडमिशन समजा 55 असे कोर्सेस आहेत, त्याच्यात मेडिकल, डेंटल, फिजिओथेरपी, नर्सिंग, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, इंटिरियर डिझायनर असे 55 कोर्सेस आहेत। त्या 55 कोर्सेसमध्ये त्या मुलीची ऍडमिशन झाली तर त्याचं शिक्षण शुल्क भरण्याची जबाबदारी ही आपल्या राज्य शासनाने घेतली आहे, त्याची अंमलबजावणी आहे। हे भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणून आले की तुम्हाला पट्टे देतील, पट्टे देतील, तुम्हाला पट्टे देणार नाही। काही लोक त्यांच्या भयकावत आले, पण काही लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला, जवळपास 66 लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला। त्यांनी पहिल्या याच्यामध्ये सगळं फॉर्मॅलिटी केली आणि आनंद आहे की त्या लोकांना पट्टे सुद्धा दिलेले आहे। आणि मला माहित आहे अजून 120 लोकांचे पट्टे वाटप करायचे, त्याची पण आता एसडीओ साहेबांकडे फाईल आहे। येणाऱ्या 2-3 महिन्याच्या आतमध्ये त्या बाकी 120 लोक जे काही भूलताशामध्ये पडले होते या लोकांच्या, त्यांनी पूर्ण फॉर्मॅलिटी नव्हती केली, त्यांनाही येणाऱ्या 2-3 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला पट्टे देता येईल एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो। दुसरं खोटं काय बोलले होते काँग्रेसचे लोक, राष्ट्रवादीचे लोक काय बोलले होते लोकसभेच्या याच्यात? खटाखट शब्द आठवते का? खटाखट महिलांच्या अकाउंटमध्ये 8,500 पाठवेल आमची सरकार आहे तो। आज त्यांची सरकार तेलंगणामध्ये, कर्नाटकामध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये भेटले का पैसे कोणाला? तिथला गुगल करून पहा। आता तुम्ही म्हणाल की आमचे कोणी ओळखीचे नाही, पण गुगलमध्ये सगळं दिसते। आज त्यांनी खटाखट बोलले, खोटं बोलले, खटाखट मतं घेतले, पण खरोखर पैसे पाठवणारी आमची महायुतीची सरकार आहे। इथे मोठ्या प्रमाणात महिला आहे। मी ज्या ज्या गावामध्ये चाललो, ज्या ज्या शहरामध्ये चाललो, ते लहान असं की मोठं, त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये 50% वरती आमच्या महिला आहे। का बरं आहे? लाडकी बहीण योजनामुळे किती लोकांना फायदा झाला? हात वरती करा, सगळ्यांना झाला। आता माझा प्रश्न आहे, ही योजना चालू ठेवायची की बंद? चालू पक्का? मी म्हणून आलो का तुम्ही म्हणून आले? मग चालू ठेवण्यासाठी काय करायचं माहित आहे का? 20 तारखेला कुठल्या नंबरची? 4 नंबरची बटन दाबली तर योजना सुरू। बिन वाजणारी तुतारी दाबा, बिन गॅसचं सिलेंडरची बटन दाबा, बिन चालणारा हत्तीची बटन दाबा, तर योजना बंद झाल्याशिवाय राहणार नाही हे बात समजून घ्या। आणि आमच्या महायुतीच्या लोकांनी निर्णय घेतला की आज याचे 1500चे आपण 2100 करणार आहे। लगेच त्या काँग्रेसच्या पोटामध्ये दुखलं, त्यांनी 3000ची घोषणा केली। अरे बाबा, तुम्ही त्याच त्या राज्यांमध्ये हे सगळं तुम्ही वायदे केले, तुम्ही तिथे वायदे तुम्ही तिथे पाळले नाही, तर इथे कुठे पाळणार आहे? हाही गोष्टीचा भूल ताप्यामध्ये पडू नका, फक्त माझी हात जोडून विनंती आहे। हा, तुम्हाला वाटत असेल मी चांगलं काम नसेल केलं तर माझ्या विरोधात मतदान केलं तरी मला चालेल, पण तुम्हाला असं वाटत असेल की ह्या पोरांनी, माझ्या भावाने काहीतरी चांगलं काम केलं आहे आणि कुठेतरी भूल दशामध्ये आपण माझ्या विरोधात मतदान कराल तर त्याची खंत ही नेहमी माझ्या मनात राहील। म्हणून आपल्याला विनंती करतो, परत परत सांगतो की भूल दशामध्ये पडू नका। आणि आपल्या महायुतीचं सरकारचं केंद्रबिंदू
ही महिला आहे हेही समजून घेतलं पाहिजे. आज ज्या महिलांच्या नावाने गॅस सिलेंडर आहे त्यांना वर्षाचे 3 सिलेंडरचे पैसे तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि सर्वात मोठी आता आपल्या शासनाने एक निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली आहे 3-4 महिन्या अगोदरपासून, की आता कुठल्याही जातीची समाजाची गोरगरिबाची मुलीचं ऍडमिशन समजा 55 असे कोर्सेस आहेत ज्याच्यात मेडिकल, डेंटल, फिजिओथेरपी, नर्सिंग, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, इंटिरियर डिझायनर असे 55 कोर्सेस आहेत. त्या 55 कोर्सेसमध्ये त्या मुलीची ऍडमिशन झाली तर त्याचं शिक्षण शुल्क भरण्याची जबाबदारी ही आपल्या राज्य शासनाने घेतली आहे, त्याची अंमलबजावणी सुद्धा आहे. आता मला एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. आता आपल्या घरी समजा कोणी वयस्कर लोक असतील, ते आपले आई असतील, वडील असेल, सासरे असतील, सासू असेल, आजोबा असतील, आजी असतील, त्या लोकांना तुम्ही असं म्हणणार आहे का की हा गया डब्बा तुम्ही कंपनीमध्ये काम करायला जा, म्हणणार आहे का? तुम्ही असं म्हणणार आहे का हा घ्या डब्बा तुम्ही तुमच्या दुकानात बसा, आम्ही घरी आराम करतो, असं म्हणणार आहे का? तुम्ही असं म्हणणार आहे का की हा घ्या डब्बा आणि शेतामध्ये जाऊन काम करा, मी घरी बसून आराम करेल, असं म्हणणार आहे का? म्हणणार आहे का? की असं म्हणू की तुम्ही घरी राहा, आराम करा, स्वतःची काळजी घ्या, घरी नातू असेल तर त्यांच्यासोबत खेळा आणि तब्येतीची काळजी घ्या, असंच म्हणाल की नाही म्हणाल? ही बाब किती लोकांना पटली? जरा हात वरती करून सांगा. पहा बरं, मी प्रश्न विचारला, उत्तर तुम्ही दिलं. मी काही बोललो का? मी बोललो का काही? प्रतीक भाऊ, मी बोललो का? हे तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्हीच हो बोलले, बरोबर आहे की नाही? मग काय करायचं? 20 तारखेला 4 नंबरची बटन दाबायची आणि आदरणीय बंग साहेबाला आराम करण्याची संधी द्या. हे मी परत सांगतो, मी बोललो नाही, तुमच्या मनातली गोष्ट तुमच्या मनातनं काढली तर 4 तारखेला कमळाची बटन दाबा, आदरणीय बंग साहेबाला आराम करण्याची संधी द्या आणि माझ्यासारख्या पोराला परत एकदा तुमची सेवा आणि ह्या विकास कामासाठी अजून एकदा संधी द्या, एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि एक शेवटचं सांगतो, आदरणीय बंग साहेब एक भावनिक आव्हान करतात आहे, एक भावनिक आव्हान करतात आहे. ते काय आहे की मला पचलकडी द्या. समजतं ना पचलकडी म्हणजे काय? हा, मला शेवटची काडी द्या, माझं हे शेवटचं निवडणूक आहे आणि या शेवटच्या निवडणुकीसाठी शेवटचं मतदान मला एक करा, असं ते म्हणतात आहे. पण आपण विचार करा की आपणच उद्या आमदार झाले आणि उद्या आपण ठरवलं की आपण याच्यानंतर निवडणूक लढणार नाही, तर खरंच आपण रात्रंदिवस विकासासाठी धडपड कराल का? नाही, माझा कान खराब आहे, मला ऐकायला येत नाही. कराल का? त्या 7 मजली मंत्रालयाच्या इमारतीमध्ये खालतं वरतं कराल का? नाही करा. लोकांच्या सुखादुखात जाल का? जनसंपर्क ठेवाल का? म्हणून अशा कुठल्याही भावनिक आव्हानामध्ये आपण फसू नका. तुम्ही माझं काम बघितलंय, विकास बघितलाय, तेच बघून येणाऱ्या 20 तारखेला मला परत एकदा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद द्या आणि निवडून द्या. या प्रसंगी एवढंच बोलतोय, माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.